मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कार्यशैलीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे। विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सतत हल्लाबोल होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात अनोखे आंदोलन केले। शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयापासून मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट, भरत गोगावले यांचे फोटो हातात घेऊन गेल्या काही महिन्यातील कार्यपद्धतीचा उल्लेख करण्यात आला। महाराष्ट्रातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असताना कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे विधिमंडळ अधिवेशनात मोबाईलवर जुगार खेळत होते। गृह राज्यमंत्री असलेले योगेश कदम यांच्या कुटुंबियांच्या नावे मुंबईत डान्स बार आहे। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट नोटांच्या बॅगा घेऊन बसतात। मंत्री भरत गोगावले जादू टोणा करतात, तर गिरीश महाजन यांच्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होतात। त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे सरकारची बदनामी होते। महाराष्ट्राची असलेली उज्ज्वल परंपरा लक्षात घेता या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत। महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील जनतेची अस्मिता जोपासण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पाचही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन महाराष्ट्राची प्रतिमा जोपासावी अशी मागणी करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धुळ्यातील निषेध मोर्चा काढण्यात आला। या पाचही मंत्र्यांचे फोटो घेऊन आग्रा रोड, पारोळा रोड या मार्गाने निषेध यात्रा काढून स्वस्तिक चौकात मंत्र्यांच्या फोटोंना जोडे मारण्यात आले, तसेच शेण चिखलाचे गोळे मारण्यात आले। आंदोलनात शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक, उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, बाबाजी पाटील, हेमराज पाटील, प्रशांत बदाने, सुनील पाटील, निंबा मराठे, अण्णा फुलपगारे, नाना वाघ, गजेंद्र पाटील, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाट, ज्योती चौधरी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते।